सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी हॅलो हाय हां उद्या ना हां जमेल ना हा फक्त आईला विचारून सांगते तुला हां मी परत फोन करते तुला ओके बाय काय ग कुणाचा फोन होता? अगं सोनूचा फोन होता सोनाली ग ती म्हणत होती उद्या दीप्तीकडे जाऊयात का हो मग जा की. अगं श्यामल अगं जा की काय अगं विसरलीस तू काय ते तिचं शेवटचं वर्ष आहे लक्षात आहे माझ्या पण येईल ना जाऊन पटकन येशील ना. अगं ते नाही ग श्यामला मी तुला काय सांगितलं होतं अगं आपल्या सगळ्यांना त्या गुंडीकरांकडे जेवायला बोलवलं नाही का. अगं बाई हो उद्या नाही का ते. मी काय म्हणते तुम्ही हिला घेऊन जा नाशाला कला आणि शिराला पण घेऊन जा मी थांबते आबांसोबत. अगं पण आबांना आपण आधी विचारूयात तर. नाही नाही आबांना ते अजिबात आवडत नाही कुठे जेवा बिवायला जायला आणि रात्रीचं त्यांना पचत नाही हो कुणाकडे जायचं जेवायला मेनू काय आहे? अरे आमचा जनरल मेनू आहे मी नाही येतात. नाही रे ऐकून घे ना तू आमचे जनरल मॅनेजर आहेत ना कंपनीचे गुंडीकर म्हणून त्यांनी बोलवलं जेवायला शेखर टी ब्रँड फॅमिली प्लस आबा. आता मग तू आली नाहीस ना त्यांनी एवढं आग्रहाने बोलवलं तू आली नाही तर वाईट दिसेल श्यामल. मला कळतंय पण आबांना नाही झेपणार आणि त्यांना खूप सांभाळून द्यायला लागेल आणि तसं. एक मिनिट आबांना विचारतो चल पटवतो. मला किती कामं आहेत मी थांबेन ना आबांसोबत. असं काय करता तुम्ही पटवण्याचा काय प्रश्न येतो याच्यामध्ये. ठेवा आबा तुमचं वय झालंय काय पॉलिसी काढायची काय झालं वय झालंय का तुमचं? नाही कोण म्हणतो कोण म्हणाला मला सांग कोण म्हणाला झालंय का तुमचं वय? नाही ना तुम्ही बाहेर फिरू शकता. फिरतो म्हणजे सकाळी कोण जातं मॉर्निंग वॉकला तू की मी एकदम फिट आहे काय करायला सांग मला. आता मला सूर्य नमस्कार घाल फक्त कुस्ती खेळायला सांगू नको. मला सांगा आबा की तुम्ही बाहेरचं खाल्लेलं तुम्हाला पचत नाही. ते कुठे मी खातो त्याच्यावर अवलंबून आहे. तू मला परत येते त्या मंगू वडेवाल्याकडे नेऊ नको. हा कोंबडी वडे काय नेलं होते काय ती घाणे ते अस्वच्छ नाही हो टीचर होतो तू. हो माहिती आहे आचार्याला भेटलो मी हो माहिती आहे पण आबा मी काय म्हणतो की कोणाच्या घरी जेवायला गेलो तर घरचा काय प्रॉब्लेम नाही फक्त काय आहे ते एकदम तिखट काय नको म्हणजे लाल मिरची हिरवी मिरचीचा ठेचा कसं डीप फ्राय केलेलं काय असेल ना ते मला मारत नाही. बाबांचे जनरल मॅनेजर आहेत ना गुंडीकर काय ना गुंडीकर. गुंडीकर त्यांनी आपल्याला सगळ्यांना त्यांच्या घरी जेवायला बोलवलंय. अरे गुंडीकर म्हणजे आमच्या गिरगावमध्ये बरं का मी गुंडीकर एक होती असे ते सोगा घ्यायचे असे बंगाली टाईपचा सोगा असा टाकायचे खांद्यावरून. अहो ते नाही जूला राहतात. अच्छा अच्छा हा तर त्यांनी जेवायला बोलवलंय. जाऊया ना जाऊया हा जाऊया ना जाऊया जाऊन येत आहे म्हणजे तुम्ही जाऊन या. काय तुम्ही नाही येत कुठे जेवायला? अरे मी कशाला म्हणजे तुमचं वय झालंय. नाही म्हणजे तुम्ही फिट नाही येत आहे बाहेरचं खाल्लेलं पसतं म्हणजे तुम्ही येणार हो ना. चल चल बोललो काय तुला काय डांबीच बेल वाज अरे हे पुढे अरे ये खेळू नकोस रे बाबा. धीर धर नाही एवढा मोठा बंगला पार करून यायला इथे वेळ लागणार आहे का? शिर्या फाजीलपणा नको. हॅलो इज एनीबडी देअर वी आर ऑलरेडी हिअर. आबा बाबा मी बघू. हे गाढवा ये नोकरी घालवशील माझी आणि बघ जरा नीट वागायचं इथे. चला का नमस्कार. नमस्कार. गुंडीकर आहेत का? अहो आहेत ना या ना या. बसा ना बसा मी बोलवते आहे त्यांना. शेखर या मिसेस गुंडीकर की काय?
केवढी साधी वाटते ना बाई. बसा ना. हो टिपरे ना. हो हो. तुमचीच वाट बघतोय आम्ही. येत आहेत हा. मी मिसेस गुंडीकर. नमस्कार. नमस्कार. मी शेखर टिपरे आणि ही माझी मिसेस श्यामला. नमस्कार. हे हा माझा मुलगा श्रीरेश, ही मुलगी शलाका आणि हे माझे वडील आबा. नमस्ते आबा. बसा हा. बी कम्फर्टेबल. येस. मी 2 मिनिटात आलेच. ये ना. आबा. इंग्लिश मॅगझिन्स, फॅशन मॅगझिन, मजा आहे बुवा ह्यांची. अशी एक रॉकिंग चेअर हवी होती, डोलता डोलता वाचू शकली असतो. बाजूला क्रिकेट ग्राउंड आहे. मजा आहे बाबा यांची. केवढी पुस्तकं आहेत, लायब्ररी दिसते स्वतःची. केवढा खर्च केलाय. आपल्याला या जन्मात काही शक्य नाही. अगं बाई, पडद्यांचं कापड फारच छान आहे. महागडं असणार. काय झालं? हे बघत होतो. छान छान आहे. येत आहेत हा. सकाळपासून पेंटिंग करताय. अच्छा. घर रंगवायला काढले का रे? नाही पेंटिंग. हा ठीक आहे. आत्ता झालंय कम्प्लीट. आवरून येतातच आहेत. पाहिलंच, याला म्हणतात चूक. काय? मस्त पेंटिंग करतायत आपल्या आवडीप्रमाणे. काय ग, काय करतेस तू? यंदा टीवायला आहे. अरे वा, आमची तेजू सुद्धा टीवायलाच आहे. थांबा, बोलवते तिला. तेजू, आदी. ही माझी मुलगी तेजू. हाय. आणि हा आदी. सॉरी सॉरी शेखर. नाही, तुम्हाला थोडं थांबावं लागलं. नाही, it's okay. काय मी पेंटिंग करत होतो. Oh, म्हटलं आता yeah. पूर्ण करूनच जाऊया. त्याचं काय आहे, कुठलंही काम अर्धवट सोडलेलं मला स्वतःला आवडत नाही. अरे अरे तुम्ही असं गंभीर का? कम ऑन, एन्जॉय एन्जॉय युअर सेल्फ. अरे त्यांना आपलं घर दाखव ना. हा, श्रीलेश. चल 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 चल. शला का, जा ना तुम्ही. जा बेटा, जा. आबा, नमस्कार आबा. अरे आबा, म्हणजे तुम्ही मला ओळखता? हो, माझ्या वडिलांच्या तोंडून तुमचं नाव ऐकलंय ना मी. म्हणजे तुमचे वडील आबांना ओळखतात? हो. अरे तरी मी याला म्हणत होतो, अरे गिरगाव राहणार आहे तुम्ही काय? बरोबर. गुंडीकर गुंडीकर म्हणजे दाजी गुंडीकर. ते माझे आजोबा. अगं बाई. अरे वा वा वा. तुमचे वडील कुठे असतात? ते बेडवर असतात हल्ली. कुठे गिरगावात? गिरगावात नाही, इथे बेडरूम पण आहे. जा तुम्ही भेटून या ना त्यांना. मी जरा बघून येतो. या. जंपूला बघू. शांताबाई, जा, हो, शांताबाई. शांताबाई, मला सावकाश. हो, सावकाश जा आबा. तो क्रिकेटचा किट ना तुमच्या डॅडींच्या मित्राने दिलाय. ते ऑस्ट्रेलियाहून आले ना, ते घेऊन आले तिथून. तू कुठे जातोस प्रॅक्टिसला? मी पूर्वी जायचो रे, हल्ली वेळ नाही मिळत. पार्कात जायचो मी. पार्कात? हा, तुम्हाला जवळ आहे ना तिथून? जवळ आहे, पण एवढा चांगला किट नाही रे. हा, काय नाही. मला ना असं MIG वर वगैरे जावं लागतं रे. आयुष्यपत जातोच. मग काय, जातो तर काय करणार. पण एनर्जी आणि टाइम दोन्ही वेस्ट होतं. फ्रेश राहत नाही आपण. फ्रेशनेस महत्वाचा, तो टिकवायला हवा. शलाका, अगं हा फ्रेशनिंग स्क्रब बघ ना. रोज लावते मी. अगं लावलं की इतकं टवटवीत वाटतं ना. बघ ना. बघू. वाव, मेड इन जर्मनी. तू पण घेऊन टाक आता एक. बाबा फासावर देतील एवढा महागडा स्क्रब. बाप रे. हिचं बरं आहे, मागितलं की लगेच मिळतं. काय ग? काय नाही. ही गंमत बघ. ही आहे मेकअप बॅग. वाव, कशी वाटली? मस्त आहे ग. अगं माझ्या मावशीने आणली आहे खास.
तू का नाही मॉडेलिंग ट्राय करत ग? तू लगेच सिलेक्ट होशील. आणि बाबा देतील हाकलून घरातून. हे करायचं असेल ना तर आधी घर सोडावं लागेल. काय? कुठे काय? 1948 एवढी जुनी माहिती? अरे क्रिकेटचा शोध लागला ना तेव्हापासूनची सगळी माहिती आहे माझ्याकडे. कुठे आहे? कुठे म्हणजे कम्प्युटरवर फीड करून ठेवली आहे. आणि नुसती माहिती नाही तर ब्रॅडमन पासून ते सगळ्यांच्या बेस्ट इनिंग्स रेकॉर्ड करून ठेवल्यात मी. काय सांगतोस काय? आदित्य, पण हे सगळं मिळवलंच कुठून? कुठून म्हणजे नेटवरून. थोडंसं कम्प्युटरवर लोड केलं, बाकीच्या सीडीज मागवल्या. तुला हवं तर देईन मी. कम्प्युटर नाही रे, सीडीज. कम्प्युटर आणायचा कुठून? हा, अरे टीव्हीवरच्या बाकीच्या मेसेजेस ना त्या सगळ्या रेकॉर्ड करून ठेवतो मी. पण टीम कोणतीही असो. काय सांगतोस काय? आमच्याकडे मॅच बघायला बसलो तरी आरडाओरडा असतो. शिर्या, अरे पेपर कुठे आजचा? चिऱ्या दादा, उगाच डोक्यात जाऊ नको. हे जरा कोथिंबीर आणून दे ना. मी नाही जाणार खाली. काय रे? आदित्य, मॅचचं काय सांगत होतास? हा मॅच ना, अरे ते सिलेक्टेड मॅच मी ट्रान्सफर करतो सीडीवर. व्यवस्थितपणे बघता येतात. सॉलिड फायदा होतो यार. ग्रीप कशी असावी, स्ट्रोक कसा खेळावा, व्यवस्थितपणे अभ्यास करता येतो. मी तुला देईन ना सीडीज. हो चालेल. मनोजकडे बघता येईल. ए पण तुला आणखीन काही हवं असेल ना तर यू आर मोस्ट वेलकम. कधीही फोन कर. मनोजला कशाला, मला फोन कर. हो. मी फोन करा एवढ्यासाठी म्हणते की तुमची उगाच फेरी फुकट नको जायला, नाही का? तुम्ही फोन करा त्याप्रमाणे मी सगळा प्रोग्राम ठरवून ठेवी. आपण जाऊया. हो, पण फार लांब आहे का? नाही हो, इथेच जवळ बांद्र्याला आहे. इतकं सुरेख दुकान आहे ना. कुशन कव्हर्स, बेडशीट्स, अत्यंत सुरेख अशी व्हरायटी मिळते तिथे. हो, तुम्ही बघतच राहाल. मी गेले होते ना एकदा, मला बेडशीटची खरेदी करायची आणि मी 5,000-1,000ची खरेदी करून आले. आणि एवढे पैसेही नव्हते नेले. मग काय, यांना फोन केला, म्हटलं या आता पैसे घेऊन. आमच्या यांचं एक बरं आहे, काहीही कर, मी तुझ्यामध्ये कधीही ढवळाढवळ करणार नाही असं म्हणतात. पण त्यांची एक अट असते, मी वाटेल ते केलं तरी माझ्या कामात ढवळाढवळ करायची नाही. बरे बाई यांचं. आमच्याकडे एक गोष्ट करायची म्हटली तर 4 जणांची परवानगी घ्यायला लागते. म्हणजे फारसं फिरणं होत नाही. हा, मग हे जिरणं जेवण म्हणजे जेवण वगैरे ते इथंच शांताबाई आहेत ना, खूप काळजी घेतात माझी. ते सगळं चांगलं आहे. तुम्हाला म्हणजे पडल्या जागी सगळं मिळतं, हे त्रास नाही. बरं आहे, बरं आहे, बरं. कसला त्रास नाहीये. घास अडकला तर पाणी द्यायला कोण नाहीयेत. आता शांताबाई आहेत पण बेल वाजल्याशिवाय येणार नाहीत. कमाल आहे. मग कसली कमाल म्हणताय? अहो नाही, एवढी सगळी पुस्तकं. ही काहीच नाहीत. ही फक्त 20% आहेत. आणखी 80% पुस्तकं आतल्या शेल्फ मध्ये आहेत. काय सांगता काय? आणि नुसत्या शोभेची नाही, चांगलं दर्जेदार साहित्य आहे मराठीतलं. अरे वा वा वा, मी बघू. हे इंग्रजी आहे, मराठी पाहिजे तर तुम्हाला आतल्या शेल्फ मध्ये. आणि त्यात तुम्हाला सांगतो, पेंडसे म्हणू नका, दळवी म्हणू नका, पुलं म्हणू नका, जीए म्हणू नका, सगळे हजर आहेत. अरे क्या बात है, वा वा वा. म्हणजे तुम्हालाही खूप आवड दिसते वाचनाची. हे वाचत बिचत नाही मी पुस्तकं. एवढा वेळ आहे कोणाला? आणि जरी वेळ असला तरी वाचनाची आवड पाहिजे ना माणसाला. मग ती एक वेगळीच गंमत आहे. गंमत सांगतो ना, आमचा इंटेरियर डेकोरेटर आहे ना, त्याच्या डोक्यातलं एक खूळ म्हणाला, घरामध्ये अशी पुस्तकांची शेल्फ असतील ना तर घराला एक रिच लुक येतो. कर्म माझं. आम्हाला वाचनाची एवढी आवड आहे तर पुस्तकं विकत घेऊन वाचणं परवडत नाही. आणि यांच्याकडे आहे की नाही गंमत? हो, गंमत म्हणजे वा वा वा, फार गंमत. दुर्दैव आहे. खरंच दुर्दैव आहे. ना उठता येत ना बसता येत. वाटतं 4 शब्द कुणाचे तरी बोलावे, पण कुणाचे बोलणार? दोष त्यांचा नाहीये, त्यांना तरी वेळ हवा ना. म्हणजे अगदी स्थानबद्ध केल्यासारखी तुमची अवस्था झाली ना. हो, पण त्याला इलाज नाही. मुलांनी माझी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. TV आहे, VCR आहे, वॉकर आहे, दिमतीला गडी माणसं सुद्धा ठेवलेली आहेत. पण जीव रमत नाही, जगण्याची इच्छाच होत नाही. नाही, असं म्हणून कसं चालेल? अहो, इच्छा निर्माण केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बरं का भाऊ, तुम्ही इच्छाशक्तीच्या बळावर चालू सुद्धा शकाल. हो नाही हो, आता कसलीच इच्छा राहिली नाही. जगायची नाही आणि चालायची नाही. आणि चालून जाणार तरी कुठं आता? म्हणजे तुम्हाला कसली इच्छा राहिलीच नाही म्हणता? आहे, तशी इच्छा आहे. कोणती? नातवंडांनी यावं, 4 शब्द बोलावे, त्यांच्याशी मी रमावं.
अशी माझी खूप खूप इच्छा आहे हो. मग नाही का येत ती इकडे? ती येतील हो, तशी फार गोड आहेत, पण त्यांच्याकडे वेळ हवा आहे. सकाळी गेली की रात्री येणार, त्यांना वेळच नाही हो. बापरे, म्हणजे तू कितीही लेट आलीस तरी तुला कोणीही ओरडत नाही? छे ग, आमच्या घरात कधी कुणी कोणात इंटरफिअर करत नसतं. सगळे आपापल्या कामात बिझी असतात. चांगलं आहे यार. कसलं चांगलंय, मला कधी कधी या सगळ्याचा इतका कंटाळा येतो ना. कंटाळा? हो ग, मलाही वाटतं की कधी कधी माझं कोणी कौतुक करावं. मी खूप छान डान्स करते माहितीये, दरवर्षी मला डान्सिंगमध्ये प्राइजेस मिळतात. पण आमच्या घरातून कधी कोणी माझा डान्स बघायला येत नाही. कोणाला कधी वेळच नसतो माझ्यासाठी, कोणाला फिकीरच नसते की मी काय करते, कुठे असते. तुमच्या घरातही असंच असतं का ग? नाही ग, उलट आमच्या घरात एव्हरीबडी इज इंटरेस्टेड. आणि तुला माहितीये, बाबांनी मला सांगून ठेवलंय, TY झालं ना की मला ऍक्टिंग स्कूलमध्ये पाठवणार आहेत. वाव, रिअली यू आर लकी देन. तेजू, चला जेवायला, शलाकाला घेऊन ये. कॉल फ्रॉम शांताबाई. चला जाऊया. आबा वाढू का आणखी? अहो तुम्ही काहीच घेत नाही आहेत. घेतील, नंतर घेतील म्हणताय. मी येतो. अरे तू कुठे निघालास? जरा राहुल ऑनलाईन असेल. हा, एक्सक्यूज मी. राहुल याचा मित्र US ला असतो. हा, ही त्यांची नेहमीची वेळ आहे. अरे चॅटिंग सुरू होईल. तुम्ही जेवा ना, जेवा. तेजू, तू कुठे निघालीस आता? मम्मा, माझी फेवरेट सिरियल सुरू होईल ना आता. तो नाही का माझा मित्र काम करतोय त्यात, ती. मम्मा जाऊ मी प्लीज? शलाका, यू कंटिन्यू. हा, मी येते. यांचं सिरियलचं फॅट म्हणजे तुम्हाला सांगतो. हो. श्रीरेश, लाजू नका, भरपूर जेव. शलाका तू सुद्धा. हा, जेवा जेवा. छान झालाय हा स्वयंपाक. हो हो हो. रस्सा तर खूपच छान झालाय. हो. मग कोल्हापुरी आहे खास. अगं बाई, हो का? कुठे शिकलात बरं? मी नाही नाही, छे मी नाही. शांताबाई. क्रेडिट गोज टू शांताबाई. सगळा स्वयंपाक शांताबाईंनीच केलाय. छान करतात अगदी स्वयंपाक. हो का? छान छान. तरीच गप्पा मारत होती. आपल्याकडे पाहुणे आले तर ते जाईपर्यंत मला मानवर करता येत नाही ना. जेव जेव. शांताबाई, पाहुण्यानं जेवण आवडलं बरं का? शांताबाई, बाबांना जेवण घेऊन जा, त्यांच्या जेवणाची वेळ झाली आहे. गेली 8 वर्ष आहेत शांताबाई आमच्याकडे, त्यामुळे मला कसं ना सोशल वर्कसाठी वेळ मिळतो. मम्मा, अगं फोन आहे तुझा. आता कुणाचा फोन आला? मी जरा आले. हा, 1 मिनिट. हो हो. एक्सक्यूज मी. आता हा फोन जर महिला मंडळाचा असेल ना तर अर्धा तासाची निश्चिंत. तुम्ही जेवा ना, तुम्ही जेवा. मी आहे ना, ॲट युअर सर्व्हिस. हो, पण तुम्ही जेवत नाही आहात? हो, तुम्ही नाही जेवत? अतिथी देवो भव. नाही म्हणजे तसं मी जेवतच नाही. अगं बाई, अहो डॉक्टरांनी सगळं बंद केलंय. म्हणजे गोड बंद, तिखट बंद, तेलकट बंद. मग जेवणार काय? अहो काय सांगताय काय? अहो खरं तेच सांगतोय. तुम्हाला नाही ना असं काही त्रास? नाही नाही. मग बरं झालं. भरपूर भरपूर जेवा. आबा 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 काही बोलतच नाहीत. जेवताना बोलत नाही. हो आबा, अडकतो. जेवा तुम्ही. जेवण तुमचं फार फरमास होता. प्रश्नच नाही. भरली भेंडीचं आबा, पाणी हवंय का? हे घ्या. ठसका जोरदार लागलेला आहे. आबा थांब ना, एकदम कसं देतोय तुला? आबा इकडे बघा, इकडे बघा. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा जरी असल्या तरी आजच्या जीवनात मानव हा फार स्वच्छंदी होऊ लागला. याला मुख्य कारण दगदग, वाढवलेल्या गरजा,
त्यामुळे एकमेकातले नातेसंबंधही आता कमी होऊ लागले. पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती संपून ब्लॉक संस्कृती आल्याने बंद दरवाजा आडच ही नाती कोंडली जात आहेत. याला जबाबदार कोण? तुम्ही, आम्ही की परिस्थिती? याचं उत्तर आपल्याला शोधायला हवं. अन्यथा नाती, ऋणानुबंध, प्रेम, आस्था या शब्दांचा काही दिवसांनी आपली मुलंबाळ अर्थ विचारतील. संपलाय तो कार्यक्रम शलाका. काय टीव्हीकडे बघत बसली? चल चल शिर्या, बंद कर. शिर्या, ऑफिसला जायचंय. सकाळी धावपळ होते तुझी. आबा चला, आबा नको. चला, चला, चला. चला, झोपायला. सावकाश आहे आबा. इकडून ये. चला हो. आबा, तुमचं पाणी आणून ठेवते मी. अरे सध्या तुला मी सकाळी उठवता बरोबर. आई तुझं खूप डोकं दुखतंय का? भयंकर मग गोळी भयंकर. देऊ मी तुला? अगं दमते किती ती सगळं दिवसभर सगळ्यांचं करून. श्यामल जरा बाम द्या मला, मान आज जाम हो पण चला तर आता. चला चला. बरं पुढचं दार लावलंय का? हा चला चला. आबा खूप सुखी होत नाही आपण? सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी